आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो. हॅलो सई बेटा, कशी आहेस तू? छे, मी पण ना असं काय विचारतोय कशी आहेस तू म्हणून. आय एम सॉरी सई, आज माझ्यामुळे तुझ्या नवऱ्याचा बर्थडे स्पॉइल झाला. खरं तर त्या दिवशी तू मला सांगितलंस ना की मी देवांश जहागीरदारची बायको आहे म्हणून. खरं तर त्याच वेळेला मला तुला खरं सांगायला हवं. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना, मला खूप बरं वाटलं. म्हटलं तुझं मन दुखावू नये म्हणून मी तुला काही बोललो नाही ग. मला वाटलं की तू भूतकाळ आहे, जहागीरदार सगळे विसरले असतील, पण नाही, ते एकही गोष्ट विसरलेले नाहीये सई. ती भैरवी कशी बोलली तुला. आय फेल्ट व्हेरी सॅड यू नो. मला वाटलं होतं की ती भैरवी मॅच्युअर्ड झाली असेल, पण नाही ग. काही गोष्टी आणि काही माणसं कधीच बदलत नाही. तू मनाला लावून घेऊ नकोस, हे लवकरच सॉर्ट आउट होईल. एक गोष्ट लक्षात ठेव, मी जेवढा चांगला माणूस आहे ना तेवढाच मी पक्का बिझनेसमॅन आहे. रिलेशनशिप आणि बिझनेस याची सरमिसळ करत नाही मी. देवांश इज अ ग्रेट गाय, त्याला बिझनेस चांगला कळतो, पण काय नसे की माझे इतका एक्सपिरियन्स नाही का त्याला. त्याच्या बेटरसाठी मी हेच सांगतो की त्या टेंडरमधून त्याने स्वतःहून माघार घ्यावी. त्याच्या भल्यासाठीच सांगतोय मी. त्याच्याच फायद्याचं सांगतोय. कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलं म्हणून जहागीरदारांची बदनामी होणार नाही. आणि जर का त्यांनी माघार घेतली नाही तर सॉरी टू से तो माझ्या समोर टिकूच शकणार नाही. सई, मी काय बोलतो ते कळतंय ना तुला? सई, डोंट टेक अदरवाईज. हे बघ, हे मी सगळं म्हणतोय म्हणजे मी देवांशला अगेन्स्ट जातोय, त्याला चॅलेंज करतोय असं अजिबात नाहीये. मला नेहमीच वाटत असतं की तरुण मुलांनी पुढे यावं, नाव कमवावं. यु नो, मी लोकांना नेहमीच एनकरेज करत असतो. पण काय ना सई, या प्रोजेक्टबद्दल माझा एक वेगळाच अप्रोच असणार आहे. कारण हे प्रोजेक्ट म्हणजे इंडियामधलं वन ऑफ द बिगेस्ट प्रोजेक्ट असणार आहे. सई, अगं, हे कॉन्ट्रॅक्ट मला मिळाल्यानंतर मी बऱ्याच लोकांना रोजगार मिळवून देऊ शकणार आहे. खूप गरीब माणसांना मी मदत करू शकणार आहे. सई, अगं, माझे खूप प्लॅन्स आहेत ग. अगं, या प्रोजेक्टमध्ये माझा फायदा कमी आणि लोकांचं भलं जास्त होणार आहे. त्यामुळे प्लीज तू देवांशला हे टेंडर मागे घ्यायला सांग ना प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट. काका तुम्ही काय बोलताय ना ते कळतंय मला, आणि मी तुमचा किती आदर करते हे मला पुन्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. आणि तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट जसा महत्त्वाचा आहे ना, तसंच देवांश सरांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे हा प्रोजेक्ट. आणि हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी ना ते रात्रंदिवस कष्ट करतात. हे बघा काका, तुमच्यात आणि माझ्या फॅमिलीमध्ये याआधी काय घडलं होतं याची मला खरंच अजून सुद्धा कल्पना नाहीये. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, आणि ती म्हणजे तुम्हा दोघांमध्ये ना एक साम्य आहे. आणि ते म्हणजे तुम्ही जसा इतरांचा विचार करतात ना, तसंच देवांश सर सुद्धा करतात. ते सुद्धा दुसऱ्यांना मदत करण्यासाठी धडपडत असतात नेहमी.
काका तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय आणि याची जाण मला आयुष्यभर असणार आहे. पण यावेळी मला माझ्या कुटुंबासोबत आणि देवांश सरांसोबत ना खंबीरपणे उभं राहायचंय. सरांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट कम्प्लीट होताना मला त्यांना बघायचंय. सॉरी काका, पण प्लीज तुम्ही मला समजून घ्या आता. सई बेटा, तुला कळत नाहीये का? हे बघ, मी जरा स्पष्टच बोलतो. देवांशी कुवत नाहीये हे प्रोजेक्ट कंप्लीट करण्याची ग. तुला तुझ्या नवऱ्याला तोंडघशी पडताना बघायचं तुला. मिस्टर एबी, मी देवांश बोलतोय. देवांश, माझं बोलून झालं नाही अजून. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. माझं पूर्ण नाव देवांश शरद जहागीरदार आणि मला बिझनेस कोणी शिकवलाय हे तर माहिती असेलच तुम्हाला, नाही? भैरवी जहागीरदार. आमच्या कंपनीची मार्केटमध्ये काय पोझिशन होती आणि आता तिने कुठल्या लेवलला आणून ठेवली आहे याची सुद्धा आयडिया असेलच तुम्हाला, राईट? आणि मला हे सगळं सांगायला आवडत नाही, पण सांगतोय तुम्हाला. या वर्षीचा बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड सुद्धा मला या देवांश जहागीरदारलाच मिळालं. हे मला ना आता तुम्ही खूपच कच्चे बिझनेसमॅन वाटायला लागलात. खरं सांगा, तुमच्यासमोर मी देवांश जहागीरदार आहे. तू घाबरलात ना? हृदयाचे ठोके वाढलेत ना तुमचे या देवांश जहागीरदारचं नाव ऐकून? घाबरलात ना? एबी कोणालाच घाबरत नसतो. मग उगाचीच बडबड करण्यापेक्षा हे टेंडर कसं मिळवता येईल याच्यावर फोकस करा मिस्टर एबी. अँड लेट मी टेल यू, हे टेंडर मलाच मिळणार आहे. तू मला चॅलेंज करतोयस? चॅलेंज नाही हो, माझा स्वतःवर किती विश्वास आहे हे सांगतोय मी तुम्हाला. कॉन्फिडन्स चांगला असतो, पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही देवांश. मला बिझनेसमध्ये कोणी हरवू शकत नाही. मी तुझं चॅलेंज एक्सेप्ट करतो. काल जन्माला आलेला मुलगा मला चॅलेंज करतो काय? देवांश जहागीरदार, तू अजून मला ओळखलेलं नाहीयेस. सॉरी सर, पण चिडून काही उपयोग होणार नाहीये. बाय हुक और बाय क्रूक आपल्याला हे टेंडर मिळवायचंच आहे. मिळायलाच पाहिजे, कळलं? आय वॉन्ट विक्ट्री. ह्याच्या वडिलांना रडवलं होतं मी, आता याच्यावर रडायची वेळ येणार आहे. सर, आय हॅव एन आयडिया. आपण जर जहागीरदारांना इमोशनली डॅमेज केलं तर, म्हणजे शरद जहागीरदारला किडनॅप केलं तर? नॉट शरद. अशी एखादी व्यक्ती की जहागीरदारांच्या ती खूप जवळची असेल, तिला फुलासारखं सांभाळलं असेल. तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर शरद, भैरवी आणि खास करून देवांश सैरबैर होईल. सर, अशी कोणती व्यक्ती आहे? देवांशची लाडकी बहीण रिया जहागीरदार. चला ताब्यात घ्या तिला. देवांश, ह्या एबीला चॅलेंज करणं खूप महागात पडणार आहे तुला. मी म्हटलं होतं ना,
तू स्वतःहून या प्रोजेक्टमधून माघार घेशील. सॉरी, तुम्ही खूप रागावलात ना माझ्यावर. खरंच सॉरी, माझ्यामुळे खूप मनस्ताप झालाय तुम्हाला. सर, मी शपथ घेऊन सांगते, आनंद काका तुमचे बिझनेस रायव्हल याची मला खरंच कल्पना नव्हती. त्यांच्यात आणि आपल्या कुटुंबियांमध्ये काही वाद आहेत याची जर मला आधी कल्पना असती ना, तर मी खरंच त्यांना आपल्या घरी नसतं बोलवलं. आणि हे सगळं नेमकं आज तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच घडायचं. का पण असं आहे? का बोलताय तुम्ही हे सगळं? का तुम्ही स्वतःला दोष देताय? हे सगळं तुम्ही मुद्दाम केलंय का? नाही ना. आणि मला माहिती आहे ते. या सगळ्याचं मला टेन्शन आलंय हे सुद्धा खरंच आहे ना. मी मगाशी बोललो हे सगळं खूप कॉन्फिडेंटली, पण या माणसाला कम्पीट करणं इतकं सोपं नाहीच आहे. आणि आता हे टेंडरनं फक्त टेंडर नाही राहिलंय माझ्यासाठी. जहागीरदार इंडस्ट्रीजचा प्रेस्टिजचा प्रश्न आहे आता. काही करून ना हा प्रोजेक्ट मलाच मिळायला हवा. सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हे टेंडर तुम्हाला नक्की मिळेल. आणि मी आहे ना कायम तुमच्यासोबत. अजिबात टेन्शन घेऊ नका. आता खूप उशीर झालाय, काम उद्या करा. तुम्ही आता झोपा. ल्या चला. मॅम, आय कॅन सी तो व्यक्ती घरात येऊन गेल्यापासून तुमचा फेस एकदम रागाने लाल झालाय. प्लीज थोडं पाणी घ्या आणि कूल डाऊन व्हा. मॅम प्लीज. हाव देशी ही सय्यद होताना काय जमत नाही. त्या एबीला आमच्या घरात जेवण आली ती. माझ्या मुलाच्या बर्थडे पार्टीला तो एबी होता. मूर्ख बावळट मुलगी. त्या एबीचं नाव जरी ऐकलं ना तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. आणि हिला एवढी अक्कल नाही की त्यांना घरी बोलवायचं नाही म्हणून. बावळट कुठची. नाही मॅम, ती सई ना मूर्ख आणि बावळट नाहीये, अति शहाणी आहे. तिला ना करेक्ट माहित होतं तो माणूस या घरात आला तर तुमची चिडचिड होणार, घरचं सगळे डिस्टर्ब होणार, म्हणून मुद्दाम प्लॅन केलाय तिने हा. ही सई कधीपासून ओळखते त्या एबीला.
एबी हे नाव तुमच्यासाठी ना मॅम. आम्ही त्या व्यक्तीला अनंत पोचेवार याच नावाने ओळख. आता सईची गोड गोड बोलून लोकांना इम्प्रेस करण्याची सवय माहितीच आहे ना तुम्हाला. तसंच त्या अनंत अंकलला पण इम्प्रेस केलं तिने. काय तिच्यावर काय फिदा झाले. तिच्या एज्युकेशनचा सगळा खर्च त्यांनी केला. सई खूप मानते त्यांना आणि ते पण सईला स्वतःच्या मुलीसारखं मानतात. ती तिच्यासाठी काही करू शकतात. आणि सईचं काय? सईचं काय? ती एबी साठी काही करू शकते? आय थिंक सो. म्हणजे सई खूप मानते त्यांना. मॅम तुम्हाला ना करेक्ट वाटतंय. मलाही तेच वाटायला लागले आता. त्या दोघांनी ना मिळून हा प्लॅन केला असणार. तसं असेल ना तर मी त्या सईला सोडणार नाही. आणि तो एबी काय, त्याला तर मी माझ्यासमोर टिकूच देणार नाही. पण देवांशला सईचा खरा चेहरा नक्की दाखवेन मी. या सईचा काटा काढायचा चांगला चान्स आलाय माझ्याकडे आणि तो काही मी सोडणार नाही. हा चान्स मी सोडणार नाही, अजिबात नाही. आई, हे काय? तुम्ही पोहे केले? अहो मी इडलीचं पीठ भिजत घातलं होतं ना. अगं हे काय, कोथिंबीर चिरून ठेवली मी पोह्यांसाठी. आई काय झालंय आई? असे एकदम अस्वस्थ का दिसता तुम्ही? नाही नाही, काय झालं, सकाळपासून ना माझा उजवा डोळा जर लवतोय ग. जीवाला घोर लागलाय नुसता. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. काल काका आले आणि मला सांगा, बाबा ठीक आहेत ना? ठीकच आहेत म्हणायचं. मी कसं तरी समजवलं त्यांना, पण इथे माझा जीव थाऱ्यावर नाही. मी तरी त्यांना काय समजवणार. इतके दिवस देवांश आणि त्याच्या जीवाची काळजी लागून राहिली होती आणि आता एक नवीन संकट उभं राहिले आपल्यासमोर. सई, मला मान्य आहे की ते तुझे काका आहेत. त्या माणसाचा खूप वाईट अनुभव आहे का आम्हाला. पुढे काय आणि कसं होणार आहे तेच कळेल असं झालंय. आई, सगळं काही चांगलं होणार आहे. सरांना आणि आपल्या कुटुंबाला काहीच होणार नाही. तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? मग माझं ऐका, सगळं काही छान होईल. बरं, मी पोहे टेबलवर लावते, तुम्ही नाश्त्याला या. हा बोल रिया. अगं मम्मा, माझी स्कूटी ना रस्त्यात बंद पडली आहे. मी ती रिपेअर करते आणि मग घरी येते. सो थोडा लेट होईल ना यायला. अगं बाई, मग एकटीच आहेस की कोणी आहे तुझ्या बरोबर? नाही, मी एकटी आहे. अगं मग तू एकटी कसं काय मॅनेज करशील? अगं मम्मा, डोंट वरी, मी कॉलेज जवळच आहे.
करेन मी मॅनेज, तू टेन्शन नको घेऊस. असं कसं नको टेन्शन घेऊ. तू एक काम कर, ती स्कूटी तिथेच राहू दे. तू कॉलेज जवळ जाऊन उभी राहा, मी ओमीला पाठवते तुला घ्यायला. हा अगं पण मम्मा माझी स्कूटी. अगं रिया, स्कूटी तिथे राहिली तर काही होणार नाहीये बाळा. तू सेफ असणं गरजेचं आहे की नाही. तू एक काम कर, मी सांगते ते ऐक. तू कॉलेजच्या जवळ जाऊन उभी राहा, मी ओमीला पाठवते तुला घ्यायला. हा बरं ठीक आहे. बरं चल ठेवते. ओके मम्मा. ओमी. हॅलो, ऐक ना, तुझ्या ओळखीत कोणी गॅरेजवाला वगैरे आहे का? नाही नाही काय नाही. अगं स्कूटी बंद पडली होती. बरं ठीक आहे, मी बघते. हा फोन लागला का? नाही ना ताई, रिया फोनच उचलत नाहीये. मला एक कळत नाही, ही आपली कार घेऊन का नाही जात? त्या मिडल क्लास लोकांसारखी स्कूटी घेऊन काय फिरते ही? कुठे देव जाणे. ओमी, तू अजून घरीच आहेस? मी तुला काय सांगितलं, रियाला बघून ये म्हणून. इथेच आहेस तू अजून? जा. मम्मा मी निघणारच होतो, फक्त मी रियाच्या फ्रेंड्सला कॉन्टॅक्ट केला. मग काय कळलं का तुला? नाही, त्यांना काहीच माहिती नाहीये. अगं बाई, आता काय करायचं? मला तर काही सुचेनासच झालंय. आई, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. नाही, रियाने सांगितलंय ना की तिच्या स्कूटीचा प्रॉब्लेम झाला, त्याच गडबडीत असेल ती. एक मिनिट. आपण हे असं नुसतं इथे टेन्शन घेऊन काही होणार नाहीये. काहीतरी करायला हवं. ओमी, एक काम कर, लगेच तिच्या कॉलेजमध्ये जाऊन एकदा चेक कर. हा मी लगेच जातो, आत्ता नाही. हो मी येतो. मी पण येऊ का? म्हणजे हेल्प होईल तुला. जाऊ. ठीक आहे, मी हिला सुद्धा घेऊन जा. काय ना, अशा वेळी कोणतरी सोबत असलेलं बरं. आणि खरं तर सिच्युएशन अशी आहे ना की कोणीही एकट्याने फिरू नये. जा, लवकर जा. हो ओमी, रियाबद्दल काही कळलं? हो मम्मा, मी कळवतो तुला, तू काळजी करू नको. बहिण सई हो जा. आई 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 शांत व्हा ना तुम्ही. आता अंजली आणि ओमी गेलेत की नाही, येतील रियाला जाऊ. तुम्ही शांत व्हा प्लीज. कुठे असेल रिया? काल काका घरी येऊन गेले आणि घरचं वातावरणच बिघडून गेलंय. हे सगळं माझ्यामुळे तर नाही नव्हतं.